नमस्कार मंडळी, आपले खूप स्वागत आहे सुरेख संगम या चॅनलवर. कपारांमध्ये घुमगावणाऱ्या त्या वादळाला जाऊन सांगा, अजून एक झंझावाती वादळ त्याला टक्कर द्यायला सज्ज झाले आहे. त्याचं नाव आहे अहिल्या. अहिल्या 31 मे जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी आमचा जन्म झाला. आमचे वडील गावचे पाटील असल्यामुळे शिक्षण, लिखाण, वाचन यात त्यांनी कधी आम्हाला स्त्री पुरुष असा भेदभाव केला नाही. पौराणिक आणि धार्मिक वातावरणात आमचा सांभाळ होत होता. एकदा असेच आम्ही आमच्या वडिलांसोबत माळरानावर गेलो असताना माळरानावर काही आमचे धनगर बांधव बकऱ्या मेंढ्या चारत होते. त्यांचे अचानक गुणगुणणे आमच्या कानावर ऐकू आले. धनगराची मेंढर हा धनगराची मेंढर, धनगराची मेंढर हा धनगराची मेंढर, मातीवानी काळ कुणी दुधावानी पांढर, मातीवानी काळ कुणी दुधावानी. 18 विश्व दारिद्र्यात खितपत पडलेला आमचा धनगर बांधव यांचे दारिद्र्य बघून आमचा जीव तुटायचा. आम्ही आबांना म्हणायचो, आबा आम्ही मोठं झालो की ह्या आपल्या धनगर बांधवांसाठी नक्कीच काहीतरी करून दाखवू. बोलायचो, आबा आम्ही मोठं झालो की राणी होणार. यावर आबा बोलायचे, अगं अहिल्ये येडी का खुळी तू, अगं धनगराची पोर तू, धनगराची पोर कुठे राणी होत आहे वय, चल उगा खुळ्या कल्पना नगर रंगवूस. पण आमचा विश्वास दृढ होता आणि लवकरच तो फळास आला. एकदा असेच आम्ही नदीतीरी मैत्रिणींसोबत खेळत असताना महादेवाची पिंड आम्ही बनवली. एवढ्यात कोणीतरी ओरडले, धावा धावा पळा पळा, सरदार आले सरदार आले. आमच्या मैत्रिणींनी धूम ठोकली. त्या म्हणाल्या, अगं अहिल्ये इथे थांबू नकोस, चल चल. पण आमच्या वस्तूची हेळसांड करणे हे आम्हाला कदापि पटले नाही. डोके व हात ठेवून आडवे झालो. सरदार व त्यांची माणसे जवळ येऊ लागली. घोड्यांचा टापांचा आवाज आता थांबला होता. एवढ्यात कोणीतरी विचारले, पोरी कोणाची पोर आहेस तू? यावर आम्ही बाणेदारपणे उत्तर दिले, आम्ही चोंडी गावच्या मानकोजी शिंदे यांची कन्या आहोत. आमचे नाव आहे अहिल्या. जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही पिंडीची साथ सोडणार नाही. आमचे हे बाणेदारपणेचे उत्तर त्या सुभेदारास अत्यंत पसंत पडले. त्यांनी आम्हाला अभय देऊन आमच्या आईवडिलास भेट घेण्याचे ठरवले. ते सुभेदार म्हणजे जातीवंत, निष्ठावंत, महत्वाकांक्षी, दूरदर्शी, युद्ध कौशल्यात निपुण, धनगरी बाण्याचे अस्सल आमचे सासरे म्हणजे मल्हारराव होळकर. त्या 8व्या वर्षीच आमचा विवाह खंडेरायांशी झाला. खरे पाहता लग्न संसार हे वैयक्तिक सुख आम्हास कधी लाभलेच नाही. पण सासरे व सासूबाई यांच्या प्रेमामुळे आम्ही मल्हार घराण्यात आमची मुहूर्तमेढ रोवली. स्वयंपाकघराच्या भातुकलीत आमचे मन कधी रमलेच नाही. वयाच्या 9व्या वर्षीच आम्ही या सीमा तोडून टाकल्या होत्या. पती खंडेरायांकडून सासऱ्यांना खूप अपेक्षा होत्या, पण वेळोवेळी त्या भंग पाहू लागल्यामुळे मुलाचे सारे गुण सासरे आमच्यात शोधू लागले. पत्रव्यवहार करणे, रणांगणावर जाणे, तलवार चालवणे, भाला चालवणे, खर्चाचा हिशोब ठेवणे या सर्व गोष्टी सासऱ्यांच्या तालमीत आम्ही तयार होऊ लागलो. अशा या सुखी संसारात एक मुलगा व एक मुलगी झाल्याने सासू गौतमाबाई व सासरे मल्हारराव नातवंदांच्या लीला पाहून सुखावत असत. सन 1740 जाटांच्या लढाईत खंडेराव गेलेले असताना कोणी एक सरदार येऊन सासूबाईंना सांगू लागले, बाईसाहेब घात झाला, खंडेरावांना वीरमरण आहे. ही बातमी ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. काय खंडेराव गेले? धनी आमचा आक्रोश आसमंत भेदू लागला. सगळीकडे वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. हे महादेवा, तू एवढा कठोर झालास, आमच्या भाळीचं कुंकू तू हिरावून नेलस. तुझ्या भक्तीत आम्ही काही कमी पडलोय का? त्या एक मुलाची मृत्यूची वार्ता ऐकून मल्हार बाबा बेभान झाले. उघडे बोडकेच रणमैदानावर पळत सुटले. आमदारपणाचे सगळे भान गळून पडले होते. आम्ही आमच्या दोन्ही मुलांना उराशी कवटाळून आकांत मांडला. आमचा आक्रोश आसमंत भेदू लागला. सगळीकडे वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. त्यांच्या काबेल्यातून जिकडून तिकडून हंबरडे, उसासे, हुंदके ऐकू येत होते. खंडेरावांची चिता रचली जात होती. इकडे आम्ही सर्व राजत्याग करून अंगावर भरजरी पैठणी, कपाळी मळवट, नाकात नथ, सर्व सौभाग्य अलंकार लेऊन सती निघालो होतो. गळ्यातील कापराच्या माळा सर्वांची अंतःकरणे चिरीत होत्या.
इकडे ढोल ताशे हलगे तुताऱ्या यांच्या आवाजात सती अहिल्यादेवी की जय, सती अहिल्यादेवी की जय अशा घोषणा होत होत्या. असंख्य लोक हा दुःखावेग सहन न होऊन ओक्सी रडत होते. सगळीकडे हंबरडे फुटत होते. सासऱ्यांच्या कानी ही वार्ता पडताच स्वतःचे दुःख घेऊन सासरे तडक आमच्या पुढे आडवे झाले. मांजी, आजपर्यंत आम्ही आपल्या शब्दाचा कधी अनादर केला नाही, परंतु आज मला माझा धर्म पाळू द्या. पोरी, कसला धर्म पाळतेस ग? आमचं आता वय झालं, एकुलता एक लेक गेला, तूही चाललीस. ही दौलत कोण सांभाळील? लहान लेकरांना कोण माया लावील? मामांजी, मुलांना आधार मार्तंडाचा, आई जगदंबेचा याची ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. आज मला माझा धर्म पाळू द्या, आज अडवू नका. नाही पोरी, भावनेच्या आहारी जाऊन कर्तव्य जाळू नकोस. खरा धर्म हा जहागिरीचा, लौकिक सांभाळून प्रजेची सेवा ह्योच खरा धर्म आहे पोरी. जी हिंदू स्त्रीच्या जन्माचे सार्थक तिच्या नवऱ्याच्या चितेवर जाण्यातच आहे. घराण्याची परंपरा आज मला राखू द्या, आज अडवू नका. अग्निनारायण माझी वाट बघत आहे. घराण्याची शान? कसली शान पोरी? नावाड्याशिवाय नाव, मोटकऱ्याशिवाय मोठ आणि सारथ्याशिवाय कुठं रथ चालेल का पोरी? तू माझी सून नाहीस, तू माझा खंडेराव आहेस. आणि प्रजेसेवेचा भार आता तुम्ही घ्यावा. शरीर आता थकलंय, गात्र शिथिल झाली, आमचं आयुष्य उरलं तरी किती. तर कैक लढाया जिंकल्या, धनगर कुळाची शान वाढवली, प्रजेला पोटच्या पोरावारी जपलंय. थकलोय आम्ही. या म्हाताऱ्याला असे काळोखात टाकू नकोस अहिल्ये, माग फिर अहिल्ये, माग फिर. तुझ्या पुढं ओटी पसरतो, तुझे पाय धरतो, असा वंगाळ विचार करू नकोस पोरी. ऐक अहिल्ये. मल्हाररावांनी हंबरडा फोडला. ते गडाबडा लोळू लागले, आम्हाला विनवणी करू लागले. तसे पाहता सासऱ्यांचे हे रूप आम्ही कधी पाहिलेच नव्हते. करारी बाण्याचे आमचे सासरे मोडेन पण वागणार नाही. आज असे मऊ मेनाहून मऊ का झाले होते? सासऱ्यांच्या या विनवणीने अगतिकतेने आमचे हृदय परिवर्तन झाले. आमचे हृदय परिवर्तन झाले. काळाच्या उदरात पतिनिधनाचे दुःख गडप झाले. मुलगा मालेराव व मुलगी मुक्ता यांच्या सहवासात जप जाप्य पूजा अर्चा देवधर्म यात आमचा वेळ जाऊ लागला. एकांतात वैधव्याच्या आगीत आम्ही जन्मभर जळत होतो. 1976 साली मल्हारबाबांनी या जगाचा निरोप घेतला व सर्व जबाबदारी आमच्या खांद्यावर येऊन पडली. राज्यकारभारात आम्ही तन मन धन अर्पून कार्य केले. आमच्या राज्यकारभारात सामान्य माणूसही सुखी होता. आमचे राज्य म्हणजे जणू रामराज्यच होते. नेपाळपासून रामेश्वरमपर्यंत, काशी विश्वेश्वरापर्यंत 30 वर्ष आम्ही राज्यकारभार चोख केला. आमच्या कर्तृत्वाचा डंका हिंदुस्थानाबाहेरही बजावत होता. तरीही वैयक्तिक आयुष्यात एकामागून एक दुःखांची संकटमाळ तोरणमाळ आमच्या गळ्यात पडतच होती. पती, सासू, सासरे, पुत्र मालेरावांच्या सुना, मुलगी मुक्ता, नातू नथोबा, जावई यशवंत फडचे आणि 2 भाऊ यांचे निकटांचे स्वजनांचे मृत्यू पाहण्याचे दुर्दैव आमच्या भाळी आले. तुकोजी होळकरांवर सैन्याची जबाबदारी सोडून आम्ही पुढील राज्यकारभार पाहू लागलो. होळकरांच्या वंशाला कुणी वारस उरला नाही हे हेरून गंगाधर पंत व रामचंद्र चंद्रचूड यांनी होळकरांवर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. याचा सुगावा आम्हास लागताच आम्ही त्यास पत्र लिहिले. जिंकलात तर कोणी नावाजणार नाही, पण मी एक अबला स्त्री आहे. माझ्याकडून जर हरला तर इतिहासात मात्र तुमची फजिती होईल. नजर रोखून पाहता आहात त्या राज्याच्या एकाची आम्ही सून आहोत, एकाची पत्नी आहोत आणि एकाची माता आहोत हे विसरू नका. म्हणजे सुपारीची खांड समजून त्यास गिळंकृत करू पाहताय होय? तर हिम्मत धरून तुम्ही तुकोजी इंदोरवर चालून तर या. हत्तीच्या पायातील साखळदंड त्याच दिवशी तुमच्या पायीने अडकवले तर सुभेदाराची सून म्हणवणार नाही. तराने राघोबा तात्या आल्या पावली परत झाले असे अनेक रोकडे जबाब इतिहासात जमा आहे. बाया बापुड्या समजून त्यास कमजोर समजू नका. खांद्यावर भाकरला टाकून उभी राहील तर श्रीमंतांच्या दौलतीस अवघड पडेल. ती होळकरशाहीची लचके तोडू पाहत होत्या, पण त्यांना आम्ही कधी भीक घातली नाही. कारभाराचे रक्षण करताना आम्ही एक अबला स्त्री आहोत याचा न्यूनगंडही आम्हास कदापि शिवला नाही. जातीलाही लाजवेल अशा आमच्या कीर्तीचा दरारा आणि दबदबा होता. या कीर्तीतील शत्रू आम्ही राखूनच नव्हतो. सवाई माधवराव, तुकाराम फडणवीस, हरिपंत फडके, बयोजी, महादजी शिंदे, इंग्रज, मोगल, निजाम या सर्वांशी आम्ही सलोख्याचे व चांगले संबंध प्रस्थापित केलेले होते.
आम्ही आमच्या मुलाप्रमाणे प्रेम केले. कर पद्धती सौम्य केल्या. शेतसारा उत्पन्नाकडे पाहून केला जाईल. भिल्ल, गौंड या जातीच्या जमातींना त्रास देणाऱ्या लोकांना आम्ही गोडी गुलाबीने वटणीवर आले. प्रसंगी शिक्षा देण्यासही आम्ही कठोर झालो. साठी योग्य माणसाची निवड केली. एकदा बदलवलेला माणूस परत त्या बदलवण्याची आमच्यावर कधी वेळच आली नाही. ठेवून काम सोप करून घेणे, काम चुकारांची कधी गय केली नाही आणि इमानाने काम करणाऱ्यांना पारितोषिके द्यायलाही आम्ही कधी कचरलो नाही. मृदू वर्तन, धर्महित दक्षता, प्रजाहित दक्षता, दुष्टांचे निदालन, अनाथांना हात द्यायला आम्ही कधी कचरलो नाही. शिक्षण, निसर्गाचे रक्षण, पर्यावरणाचे संतुलन आणि पायनपोई, तलाव, अन्नछत्रे, मंदिरांचे जीर्णोद्धार या कार्यास आम्ही कधी सरकारी तिजोरीतील पैसा वापरला नाही. खाजगीतील संपत्ती या कार्यासाठी आम्ही खर्च केली. कार्यामुळे प्रजेने आम्हास श्रीसिद्धारक, राजमाता, कर्मयोगिनी, राजयोगिनी, गंगाजळ निर्मळ मातोश्री या उपाध्या बहाल केल्या. तर आम्ही थकलोय. आम्हाला निसर्गाने आता चिरकाल विश्रांती द्यावी. भविष्यातही घरोघरात अशा अहिल्या जन्माला येवो अशी शंभू महादेवाला विनवणी करून 13 ऑगस्ट 1795 श्रावण महिन्यातील वद्य चतुर्थीला आम्ही या जगाचा निरोप घेतला. सह्याद्रीच्या दऱ्याखोरात उसळणारे ते वादळ आज शांत झाले होते. अहिल्याबाईंच्या मृत्यूबरोबर त्यांच्या श्यामा नावाच्या गायीने हंबरडा फोडून प्राणत्याग केला होता. असे म्हणतात की झाले बहु होतील बहु, परंतु या परी हीच. आज मात्र कुणीही म्हणत नव्हतं बये माग फिर, बये माग फिर. इतिहासात त्यांची कीर्ती अजरामर होऊन गेली. याच कार्यामुळे हिंदुस्थानाने त्यांचे उपकार विसरता कामा नये. सती जाणाऱ्या सुनेला अडवून मल्हाररावांनी होकरशाहीच्या इतिहासाला अशी एक राणी दिली जिच्या ठाई हिमालयाची दृढता, सागराचे गांभीर्य, गंगेचे पावित्र्य, सूर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता यांचा अनुपम असा संगम झालेला आहे. एवढंच सांगावंसं वाटतं. अभिमान वाटावा स्त्री जातीला, नारी म्हणून जन्म घेतला. अभिमान वाटावा स्त्री जातीला, नारी म्हणून जन्म घेतला. कर्तृत्वान अहिल्याचा वारसा लाभला, कर्तृत्वान अहिल्याचा वारसा लागला. कळू द्या उभ्या जगाला, अरे कोण म्हणतं स्त्री अबला, अरे कोण म्हणतं स्त्री अबला. उघडावी तयांची झापडे, कल्पनांची उड्डाणे तिच्या. विश्व नवीन सापडे, विश्व नवीन सापडे. धन्यवाद. म्हणून आज प्रत्येक मुलीकडे अहिल्या देवीचा आदर्श आहे आणि ती प्रत्येक मुली हेच गाणं म्हणत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.